शेतकरी मित्रांनो, खूप सारे शेतकऱ्यांचे प्रश्न येत होते की आले पिकांमध्ये जे काय बॉस आणि स्टंप आहे याचा वापर नेमकी आपण केला पाहिजे का, व याच्या वापरामुळे आपल्या पिकामध्ये काय काय फायदे होत असतात, तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अक्षय. तुम्ही बघता ॲग्रो फार्मा या यूट्यूब चॅनलवरती शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ बघायला मिळत असतात. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. शेतकरी मित्रांनो, खूप सारे शेतकऱ्यांचे प्रश्न येत होते की जे काय आर एस ॲग्रोचे जे काय बॉस आणि स्टंप आहे, तर याचा वापर आपण नेमकी केला पाहिजे का नाही केला पाहिजे, याच्या वापरामुळे काय फायदे होऊ शकतात, तर त्याविषयीच आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय. जर कधी स्टंपचा जर कधी वापर आपण जर कधी आले पिकामध्ये जर केला, प्रति पंपाला जर कधी आपण साधारणतः 100 ml पर्यंत जर कधी वापर केला, तर आपल्या पानांची रुंदी जी आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये हे लांब होत असते. सोबतच आहे तर आपल्या पिकाची वाढ ही चांगल्या प्रकारे होत असते. कारण की ही प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे तर ही जास्त प्रमाणात होत असते. त्यामुळे आपल्या पिकाची झपाट्याने वाढ ही स्टंप एक्सपर्टमुळे होत असते. त्यासोबतच जर कधी बॉसचं जर कार्य जर समजून घ्यायचं म्हटलं, तर बॉसच्या वापरामुळे आपल्या जे काय पिकाचे मध्ये जे काय आपण खतं देत असतो, खतं दिल्यामुळे आपण काय करत असतो, नुसतं भेसळ डोस टाकत असतो, पण त्याचा आपटॅक करून घेण्याचं काम हे बॉस करत असतं. बॉस जे तर फास्ट प्रमाणे हे आपल्या पिकापर्यंत ते पोहोचवण्याचं काम करत असतं. त्यामुळे आपल्या कांडीची साईज ही चांगल्या प्रकारे डेव्हलप होण्यासाठी इथं आपल्याला मदत मिळत असते. त्यामुळेच आपण जर कधी सुरुवातीपासून जर कधी हे योग्य त्या वेळी जर कधी आपण बॉस आणि स्टंपचा जर वापर केला, तर आपल्या पिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन भेटत असतं. बरेच शेतकरी अर्ध्यामधून वापर करत असतात. पाहिजे तसा रिझल्ट हा बऱ्यापैकी प्रमाणामध्ये रिझल्ट देखील भेटत असतो. आता बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की नेमकी आम्ही वापर केला पाहिजे का? तर शेतकरी मित्रांनो, याचा वापर तुम्ही बिनधास्तपणे करू शकता. लागवड झाल्याच्या नंतर आपण ही 35 ते 40 दिवसानंतर आपण याचा वापर सुरू करू शकता. जे की आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिकाच्या अवस्थेनुसार सुरुवातीला आपल्याला 1 लिटर बॉस हे आपल्याला ड्रिपद्वारे द्यायचं आहे आणि फवारणीमध्ये 100 ml पर्यंत घ्यायचं आहे. योग्य त्या पद्धतीनं फॉलो जर कधी केलं, तर आपल्या पिकामध्ये चांगलं उत्पादन नक्कीच मिळू शकतं. बाकी शेतकरी मित्रांनो, आता बरेच शेतकरी हे देखील म्हणत होते की नेमके आम्हाला हे उपलब्ध कसं होईल. शेतकरी मित्रांनो, खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. ते देखील तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन. बाकी शेतकरी मित्रांनो, शेती संबंधित असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रो फार्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आपण त्याविषयी नक्कीच चर्चा करूया. चला तर भेटूया अशा नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.